विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुम्हाला नेहमी सांगत आलोय की बोर्ड प्लस सीईटी आपल्याला मॅनेज करायचं आहे. म्हणजे बोर्डची तयारी करत असतानाच सीईटीचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे आणि केमिस्ट्रीमध्ये ते सहज शक्य आहे. सीईटी मध्ये 50 प्रश्न असतात केमिस्ट्रीमध्ये म्हणूया आपण, आणि त्या 50 पैकी 1 ते 2 फॉर्म्युले विचारतात. 7 ते 8 अजून न्यूमेरिकल असतात. म्हणजे 50 पैकी 10 प्रश्न हे फिजिकल केमिस्ट्री. आता मी तुम्हाला सांगतो, पण क्वेश्चन मध्ये मी फॉर्म्युला जो आज इथं घेतलाय ना मी, तो तर टॉपिक वेगळाच आहे. म्हणजे सॉलिड मधला आहे का नाही आहे. सोल्युशन, आयोनिक, केमिकल, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, केमिकल कायनेटिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधला प्रश्न नाही आहे. पण मी का घेतला प्रश्न सांगतो. मी एक बोर्डचा पेपर बघितला आणि त्यात प्रश्न क्लिअरली विचारलाय, फॉर्म्युला लिहा. मग माझ्या लक्षात आलं सीईटीला पण विचारतायत फॉर्म्युला लिहा आणि बोर्डला सुद्धा विचारतायत. मग मी काय करतोय, या फॉर्म्युला सिरीज मध्ये मी आज पहिल्यांदा जो फॉर्म्युला घेतलाय तो आहे पर्सेंटेज ॲटम इकॉनॉमी. काय फॉर्म्युला आहे तुमच्या समोर आहे. तर पर्सेंटेज ॲटम इकॉनॉमी. आता मी तुम्हाला ना काय सांगतोय हे तुमच्यासाठी थोडंसं शॉकिंग असेल, ऐका. क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला ग्रीन केमिस्ट्रीची डेफिनेशन करायची आहे. ओके, क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 2 या टॉपिक मध्ये जेवढे नॅनो शब्द वापरून आलेल्या डेफिनेशन्स आहेत ते सगळं करायचं आहे. नॅनो सायन्स, नॅनो टेक्नॉलॉजी, काय नॅनो नॅनो असेल ते, नॅनो स्केल. ओके, हे सगळं करायचं आहे तुम्हाला. क्वेश्चन नंबर 3 तुम्हाला करायचे फुल फॉर्म. काय करायचे आहेत? फुल फॉर्म. म्हणजे कुठले फुल फॉर्म आहेत बाळांनो? कुठले? तुम्ही सांगतो आहेत बरोबर. FTIR वगैरे भरपूर आहेत बरं का, लक्षात घ्या. ZWT. कारण बोर्डच्या एक्झाम मध्ये एक एक मार्काचे क्वेश्चन्स आहेत. सेक्शन ए लक्षात घ्या, टार्गेट करतोय आपण. सेक्शन ए ला टार्गेट आहे, सेक्शन डी ला टार्गेट आहे, सेक्शन बी आपलं टार्गेट आहे. त्यातले हे सगळे प्रश्न आहेत. बरं, क्वेश्चन नंबर 4 या टॉपिक मध्ये अजून काय करायचे तर युजेस, कार्बन ब्लॅक, ओके, सिल्वर नॅनो पार्टिकल्स वॉटर क्लिनिंग मध्ये वापरतात. मग कुठल्या आजारात कुठलं काय वापरतात का? मग हे सगळा तुमचा होमवर्क आहे. आहे फॉर्म्युला सिरीज. मग हा होमवर्क कुणासाठी आहे सांगतो. मी ऑफलाईन क्लास घेतोय, पण मॅडम भरपूर मुलं अशी आहेत, की त्यांचं कॉलेज त्यांच्या गावाकडे त्यांनी सिलेक्ट केलं होतं. ठीक आहे, डमी कॉलेजमध्ये होतं तसं. मग ती मुलं आता घरी बसून सेल्फ स्टडी करतायत किंवा माझे बरेचसे स्टुडंट असे आहेत, चांगले स्टुडंट आहेत, की जे घरी अभ्यास करतायत. त्यांना ही सीरीज कंपल्सरी फॉलो करायची आहे. म्हणजे मी थोड्या-थोड्या इंटरव्हलमध्ये जे व्हिडिओ अपलोड करणार, खूप व्हिडिओ अपलोड करणार आहे. मग हा अभ्यास पण देतोय ना. म्हणजे ग्रीन केमिस्ट्रीमध्ये आणि अजून एक सगळ्यात महत्वाचं, प्रिन्सिपल्स ऑफ ग्रीन केमिस्ट्री करायचं आहे तुम्हाला. बरं चला मेन मुद्द्यावर येऊया. आपला पहिला पर्सेंटेज ॲटम इकॉनॉमी. ही तेवढी जास्त असेल ना, तेवढं ते एन्व्हायर्नमेंटला चांगलंच आहे ना. पर्सेंटेज ॲटम इकॉनॉमी जास्त पाहिजे. का? तुम्हाला जो डिझायर्ड प्रॉडक्ट आहे, तो जास्त तयार व्हायला पाहिजे ना. बाय प्रॉडक्ट तयार करून काय उपयोग आहे? जर ठीक आहे, बाय प्रॉडक्ट जर उपयोगी असेल तर गोष्ट वेगळी. जर उपयोगी नसतील त्याचा काय उपयोग आहे का? नाही आहे. मग फॉर्म्युला त्यांनी बोर्डच्या एक्झाम मध्ये विचारलाय, की पर्सेंटेज ॲटम इकॉनॉमी इक्वल्स टू फॉर्म्युला वेट ऑफ द प्रॉडक्ट. पण खाली मात्र सम ऑफ ऑल द रिएक्टंटचं फॉर्म्युला वेट. न्यूमरेटर मध्ये मात्र डिझायर्ड प्रॉडक्ट आणि डिनॉमिनेटर मध्ये सगळ्यांचं मार्क. पण हे जे इंटू 100 आहे ना, असं लिहायचं नाही, असं लिहायचं नाहीये. इंटू 100 पुढे लिहायचंय. तुम्ही एक्झाम मध्ये लक्षात घ्या बरं का. वरती लिहा इंटू 100. किती सोपं आहे ना. फॉर्म्युला वेट ऑफ द डिझायर्ड प्रॉडक्ट डिवाइड बाय सम ऑफ द फॉर्म्युला वेट ऑफ द ऑल द रिएक्टंट्स आणि इंटू 100. तर सीईटी अतिशय सोपे प्रश्न येतात. व्हॉट इज द पर्सेंटेज ॲटम इकॉनॉमी विचारलंय. पर्सेंटेज ॲटम इकॉनॉमी विचारलंय. इंटू काय येणार? 100. डिझायर्ड प्रॉडक्टचं मास किती आहे? 70. सम ऑफ द वेट किती आहे सांगा? 140. बाळांनो 50% उत्तर येणार. बघा ना, 7 एके 7, 7 दोन्ही 14 आणि 100 ला 2 ने डिव्हाईड केलं की 50%. काय अवघड आहे? 2024 सगळीकडे प्रश्न आलाय. मी थोडे प्रश्न घेतलेत बरं का बाळांनो. हा प्रश्न क्लिअर झाला का बघा. आता दुसरा. Which from the following reactions exhibit good atom economy? Good. मग गुड साठी ना तुम्हाला डिझायर्ड प्रॉडक्ट जास्त पाहिजे. डिझायर्ड प्रॉडक्ट. मी तुम्हाला सांगतो हे जे बाय प्रॉडक्ट जास्त आहेत. नाही पाहिजे, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का रे बाळांनो? इथं फक्त प्रॉडक्टचे बाय प्रॉडक्टच नाहीये. त्यामुळे ऑप्शन बी करेक्ट आहे. बरोबर आहे. म्हणजे डिझायर प्रॉडक्टचं मास जास्तच येणार ना. इथं बाकीचे प्रॉडक्ट आहेत, लक्षात घ्या. ओके, आता हा प्रश्न तुम्ही सोडवून दाखवा. पर्सेंटेज ॲटम इकॉनॉमी. प्रॉडक्टचं मास दिलंय. ओके. सम ऑफ रिएक्टंट दिलंय. म्हणजे तुम्ही काय करणार? 175 डिवाइड बाय 225 इंटू 100. याला 25 ने डिवाइड करा.
याला 25 ने डिवाइड करा म्हणजे वरती 700 येईल आणि खाली 9 होईल. 9 सख्ख 63 बरोबर ना रे बाळांनो? आणि ओके, ओके. 9 सख्ख 54 9 सत्ते 63 ओके. 9 आठे 72 येईल. मग 70 पॉइंट समथिंग कुठे आहे बघा. थांबा, थांबा. हे 2 ऑप्शन कॅन्सल करूया. इथे 77 आहे, इथे 70 आहे. तुम्ही डिव्हाईड करून बघा आन्सर किती येतंय. मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. काय आहे माहितीये का? पर्सेंटेज ॲटम इकॉनॉमी सगळ्यात सोपं आहे. सीईटीला आलेले प्रश्न पण तुम्ही बघितले. आता मला सांगा, मला कमेंटमध्ये मी तुम्हाला सांगतो, मी तुमचे कमेंट बघणार आहे. ओके. आणि नेक्स्ट व्हिडिओ जो बनवायचा आहे ना, लागणारे सगळे फॉर्म्युले मी तुम्हाला सांगतो. तुमच्या कमेंटची पण वाट बघत नाही. अरेनियस इक्वेशन एक्सप्लेन करायचंय विथ ग्राफ. नर्स्ट इक्वेशन एक्सप्लेन करायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो अरेनियस नर्स्ट झाल्यानंतर तुम्हाला आणखीन भरपूर सांगतो. मॅक्सिमम वर्क डनचा एक फॉर्म्युला आहे थर्मोडायनामिक्समध्ये. इंटिग्रेटेड रेट लॉ विथ ग्राफ आहे. झिरो ऑर्डर. मग सगळे फॉर्म्युले जर मी एक्सप्लेन केले, तर सीईटीतले 10 मार्क फिक्स होतील. बोर्डचं काय? अरे बोर्डला पण 10-12 मार्काला न्यूमेरिकल्स येतायत ना, तेही आपले फिक्स होतील. मग बोर्ड प्लस सीईटी झालं की नाही मॅनेज? मग हे सगळं होतंय रे मॅनेज. तुम्हाला फक्त माझ्याबरोबर अभ्यास करायचा आहे. मी छोटे-छोटे व्हिडिओ बनवतोय बरं का. 8 मिनिटं, 9 मिनिटं, 10 मिनिटं जास्तीत जास्त म्हणूया आपण. आणि सगळ्यात इम्पोर्टंट काय आहे, की तुम्हाला कॉन्फिडन्स बिल्डअप करायचं. बोर्ड बरोबर मी सीईटी करतोय. त्याचबरोबर तुमच्या मध्ये-मध्ये अडचणी तुम्हाला कुठल्या येणार आहेत, प्रॅक्टिकल एक्झाम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅनेज करायच्या आहेत लक्षात घ्या आणि अभ्यास परफेक्ट करायचा आहे. ऑल द बेस्ट.